नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे। मी इथे 3 बटाटे उकडून छान मॅश करून घेतले। नंतर त्यात 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातले। 2 ते 3 मिरच्या मी ठेचून त्या घातलेल्या आहे। अर्धा चमचा मी धणेपूड घातले। अर्धा चमचा मी जिरेपूड घातलेले आहे आणि अर्धा चमचा मी चाट मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून छान मिसळून घेतलेलं आहे। छान मिसळून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे छान आपण मिक्स करून याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। नंतर घरी केलेल्या बारीक शेवळ्या गव्हाच्या त्या मी अशा हाताने बारीक करून घेतलेल्या आहे। 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन पाणी टाकून मी छान असा पातळ घोल तयार करून घेतलेला आहे। पातळ असा घोल आपल्याला कॉर्नफ्लोअरचा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे पातळ घोल तयार झालेला आहे। नंतर बटाट्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊन अशा प्रकारे या आकाराचे आपण सर्व बटाट्याचे गोळे तयार करून घेणार आहोत आणि एक एक गोळा आपण कॉर्नफ्लोअरच्या घोलमध्ये टाकून आपण वरून त्याला शेवळ्या लावून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व गोळे आपण इथे शेवळ्या लावून तयार केलेले आहे। नंतर आप्पेपात्राला आपण थोडे थोडे तेल टाकून आप्पेपात्र आपण गरम करून घेतलेले आहे आणि आपण त्यात एक एक गोळा घालणार आहोत। इथे सर्व गोळे आपले घालून तयार आहे। आपण याला 5 मिनिट छान वाफवून घेऊ आणि छान आपले असे गुलाबीसर घालून गोळे तयार झालेले आहे ते आपण सर्व पलटून घेणार आहोत। हे क्रिस्पी बॉल खूप टेस्टी लागतात आणि छान असे क्रिस्पी होतात। गुलाबीसर आपले हे क्रिस्पी बॉल तयार आहे। एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा। हे बघा, आपले क्रिस्पी बॉल तयार आहे। धन्यवाद।